हे गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आजचा आपला जो वर्कचा जो लोकेशन आहे ते आहे आपलं टेक्नो फोर्स. बघा गाईज, ही आहे टेक्नो फोर्स कंपनी. हा आहे आपला प्रदीप बोवाडके. गाईज आम्ही आल्या आल्या आम्हाला इथं चहा दिलेला आहे, बघू शकते. आम्हाला आमच्या कंपनीत पण लवकर चहा नाही भेटत, कारण आम्ही आमच्या ऑफिसला जातच नाही कधी लवकर, नाही. आणि गेलं तरी उपयोग नाही, कारण बाहेरून चहा मागावा लागेल आम्हाला, त्याच्यामुळे नाही. काही तिथं आपण आलेलो आहे आज या कारणासाठी का आपल्याला यांना फ्री फॉर्म द्यायचं आहे. तर सर्व पहिले आपल्याला सगळे जे काही स्प्रिंकलर वगैरे हायड्रन सिस्टम झाली, त्यानंतर फायर अलार्म सिस्टम झाली, आपल्याला सगळी काही बघायची. आता जाऊ सगळं परीक्षा आपली. काहीच पाऊस एवढा बेकार आहे ना, प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे काल रात्री मी ऑफिसवरून निघालो 7 वाजता, 7-7:30ला. तेव्हापासून पाऊस चालू आहे, आतापर्यंत पाऊस चालू आहे. आता कम्प्लीट टाइम किती झालेला आहे माहिती घेऊन 9 वाजून गेले. हे 12 तास होऊन गेले असं समजा, नाही. 12 तासापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे प्रमाणाच्या बाहेर. सो गाईज, तर आता आपण आलेलो आहे आर्यन डेव्हलपर्सला. गाईज इथं आज करायचं आहे केबलचं काम. आता ठाकूर साहेब बोलले होते का एकच केबल ट्रे लागेल, एक केबल ट्रे तिथंच लागून जाऊ, बाकीचा केबल ट्रे इकडे असं आडवत गिरवा होऊन जाणार आहे, नाही. गाईज आता हा केबल ट्रे पण आहे ना, आम्ही आमच्या पसंतीवर घेऊन आलोय, म्हणजे 2 व्हीलर घेऊन आता विचार करण्यात. एवढा मोठा केबल ट्रे विचार कर. आणि इथं गाईज टेस्टिंगचं पण काम चालू आहे. ऍक्च्युली संदीप भदाने यांनी प्रेशर दिलेलं आहे एवढं 5 kg. सो प्रेशर स्विच वगैरे सगळं लावलेलं आहे. आज केबलिंग पण होऊन जाईल, म्हणजे 2-1 दिवसात आपल्याला टेस्टिंग वगैरे घेता येईल, नाही. तर गाईज आता आपल्याला सर्वात पहिले जायचं आपल्या ऑफिसला, तिथून केबल वगैरे पण आणून द्यायची, यांना केबल वगैरे आणून देऊ. त्यानंतर मग गोडाऊनला पण जायचं. गाईज तर आता आपण ऑफिसला गेलो होतो आणि ऑफिसवरून मटेरियल घेऊन आलेले, केबल बिबल. आज काय हो इथलं काम फायनल विषय तनका विषय करायचा आहे. तर गाईज आता आपण निघतोय लोटंकर साहेबांच्या घरी. म्हणजे आपल्याला विषय असा आहे का त्यांच्याकडून 7 फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे. असं पण त्यांना टाकावं लागतं, त्याच्यापेक्षा आपण जाऊ घेऊन टाकू 7 फायर एक्सटिंग्विशर. आणि ते आपल्याला हँगिंग पण करायचे वाटतं, हँगिंग पण करून देऊ आणि परत त्यांची गाडी नेऊन देऊ. मग ऑफिस देऊ आपलं काम करण्यासाठी. पाऊस तर मोकार आहे गाईज आज. माझ्या पण येते पावसात काम करायला, पण ते 7 सिलेंडर आम्हाला 2 व्हीलर आणता नाही येणार, म्हणून आपण त्यांच्या घरी चाललोय. तिथून त्यांची गाडी घेऊ, कारण त्यांना दुसरीकडे जायचं वाटतं. त्यांची दुसरी गाडी घेऊ. तर मग आपण त्यांची पसंती घेऊ आणि फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी कर. पुढं बघा किती आलाय का फोन मध्ये. डायरेक्ट पुढे गेले, पुढून लय खतरनाक दिसत. काही ते बघा काही ते बघा किती कचरा पण किती वाहून आलेला. हे बघा लय बेकार परिस्थिती डायरेक्ट, खतरनाक विषय गाई. कारण का लोटंकर साहेबांच्या घरी चाललं होतं काही जण. पाणी बघ, चल बाबा चल, फुल तुटायचा आपल्या डोक्याला ताण. हो चेंबर बघा काही. डायरेक्ट चेंबरचा उताळा विषय होऊन गेलेला असं वाटतं. आता आपण आलो होतो लोटंकर साहेबांच्या घरी आणि त्यांच्याकडून त्यांची पसंती घेतली आहे. आणि आपलं जे फायर एक्सटिंग्विशरचं जे काही गाईज मटेरियल होतं ते सगळं मटेरियल घेतलं. गाईज आता आपण निघतोय पहिले आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला. तिथं हा होज बॉक्स ठेवू आणि 2-3 कलरचे डबे ते पण घेऊन टाकू. त्यानंतर तिथून मग तो आपण बापू पुलाच्या प्रवासाला अजून एक ठिकाण जायचं वाटतं. स्विक वर केबल घेऊन. ऍक्च्युली पहिलीची जी केबल होती ना गाईस, ती चुकली होती. 10ची होती वाटतं, ही 50ची. आता 50च्या केबलनी काम होईल. सो आता सर्व पहिले आपण जाऊ याला कुठं पातळी पाट्याला सिग्नस हॉस्पिटलला, आणि तिथून मग सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी. आता आपण आलो होतो रवी महाजन सरांच्या घरी. गाईज तिथं आपल्याला एक फायर एक्सटिंग्विशर लावायचं होतं, सो आपण तिकडे लावलेलं आहे फायर एक्सटिंग्विशर. गाईज आज ही गाडी दिसली, खूप छान वाटतंय, कारण गाईज सेम हीच गाडी मी घेतली होती, बट तिच्यामध्ये खूप काम होतं, त्याच्यामुळे आपण ती रिटर्न दिली. फरक एवढाच आहे का आपली व्हाईट कलरची होती, निंजा नाही आणि ही ग्रीन कलरची. पण गाईज काही म्हणा, खतरनाक दिसती नाद एकदम, नाही का. असं कस तरी वाटतंय मला, तुमच्या सेम गाडी होती आपल्याकडे आणि आपण देऊन टाकू.
गाईस तर आता आपण आलेलो आहे हॉटेल सिटी प्राईडला. सो इथं आपल्याला द्यायचे काय द्यायचे हा होज वॉक्स जायचं आपल्याला इथं नाही का. आणि 4 फायर एक्सटिंग्विशर आहे ते पण आपल्याला इन्स्टॉल करायचे. एक तो पाऊस लय चालू आहे गाईज. पावसाची बाहेर निघायची इच्छा होई ना मला. तर रेनकोट नाही घालेल त्याच्यामुळे इच्छा होत नाही. नाही तर असं काही विषय नाही, कारण आपल्याला सवय आहे गाईज. कुठं पण काम असू द्या, कसं पण काम असू द्या, तुमचा भाऊ करतो. नाही आलेलो आहे क्रिसंटला, श्री गणेश क्रिसंटला आहे बघा. आणि इथं एवढं सारं काम ओढलेलं आहे काळे साहेबांनी. म्हणजे 8 दिवसाच्या आधी साईड डायरेक्ट फायनल केलेली आहे. पण आता इथे घेऊन आलेलो आहे आपण रेड पेंटचे 2 डब्बे, 2 रोलर, थिनर आणि स्प्रिंकलर. एवढे सारे स्प्रिंकलर आहे बघा, काही खरं नाही. तर चला काही आता हे यांना देऊ. आणि इथून आपल्याला आता जायचं कुठं हा आपल्याला जायचं बिअर बीटच्या तिकडे एक हे काय म्हणते त्याला आपलं काय म्हणते हा एक बिल्डिंग आहे गाईस. त्या बिल्डिंग पाशी आपल्याला फायर एक्सटिंग्विशर द्यायची. हे बघा ना गाईस, काय म्हणजे लय फास्ट काम आहे. पण काही पण होणार काळे साहेबांचं काम म्हणजे एकदम खतरनाक. नाद नाही करायचं, नाद. तो गाईस आता आम्ही आमच्या लाईकीवर परत आलेलो आहे. त्याच्या प्रतीक भाऊ, तुमचा भाऊ म्हणजे लोटंकर साहेबांची गाडी घेऊन गेलो होतो गाईस आम्ही. फायर एक्सटिंग्विशर आपल्याला काही ठिकाणी द्यायचे होते तर ते दिले गाईस. त्यानंतर आता त्यांची पसंती पण लावून दिलेली. तो आपण आता चाललेलो आहे आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला. गोडाऊनला जायचं आहे कारण पसारा पडलेला आहे, तो पण आपल्याला ऍडजस्ट करायचं सगळं व्यवस्थित. कारण 2-4 दिवसात काही 50 फायर एक्सटिंग्विशर येणार आहे आपल्याकडं. त्याच्यामुळे नाही डोक्याला ताण होणार आहे, ताण. म्हणजे एवढ्या वेळ मस्त एसी खेळत होतं. आता परत आम्ही पावसात आलेले आहोत. त्याच्यात काहीच पाऊस एवढा खतरनाक आहे ना आज रात्री. पण त्याच्यात असं ऐकलेलं आहे मी का 2-3 मगर पण आलेले आहे नाही का गाईस, कुठं गंगेवर वगैरे असं ऐकण्यात आलंय. 2-3 मगर वगैरे आलेले. त्याच्यात पूर बीर एवढा खतरनाक ना डायरेक्ट तात्काविषयी एक सोबत दिले. तर चला गाईस आता जाऊ आपण आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला मस्त चहा. तर फायनली आता आपला झालेला आहे वेळ घरी जाण्याचं. 7 वाजले. आणि त्याच्यात गाईस हे बघा पाणी बघा किती साचले आपल्या गोडाऊन. डायरेक्ट पाय जातो ना एवढा पाय जातो. तर चला गाईस आता आपल्याला निघायचं आपल्या घरच्या प्रवासाला. आणि आय होप की गाईस आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण तुमचा भाऊ आज फिरला होता मस्त पसंतीमध्ये. चला गाईस भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन येऊन. बाय बाय, जय माता.